कामगार आणि देशविरोधी असणारे नेते हटवा असा आक्रोश माजी कामगार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलाय। कामगारांनी 125 वर्षात संघर्ष करून मिळवलेल्या कामगारांचे सर्व हक्क आणि कायदे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर 4 श्रमसंहितांच्या नावाखाली रद्द केले। भारतातील कामगार वर्गाच्या इतिहासातील हा सर्वात गंभीर हल्ला आहे। येत्या निवडणुकीत हे कामगार विरोधी सरकार पुन्हा निवडून आलं तर भविष्यातील दिवस सर्वच कामगार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत बिकट होतील। मोदी नीतीच्या या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला अंबानी, अदानी यासारख्या मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांच्या संपत्तीत दरवर्षी लाखो आणि कोटी रुपयांची वाढ होते। आज आपल्या तरुणांना स्थिर आणि चांगले रोजगार उपलब्ध नाहीयेत। बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। तसेच सरकार विरोधी व्यक्त झाल्यास त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली जाते। ही मोदींची कूटनीती आहे। हे सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा आवाज कायमच दाबला जाईल। देशात हुकुमशाहीची पाळेमुळे रुजतील, म्हणून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता आणि देशविरोधी मोदी नीती हटाव, भारत देश बचावचा एल्गार ज्येष्ठ नेते कॉम्रेड माजी आमदार नरसय्या आडम यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्रमक अशा धरणे आंदोलनात पुकारला आहे। किसान मर रहा, उसको मदद करने को सरकार तैयार नहीं है। दलित मर रहा है, रोज मुसलमानों के खिलाफ नफरत चल रहा है। अरे एक हिंदुस्तान पाकिस्तान बना, उसके बाद बांग्लादेश बना, तो भी कई लोग बोलते हमें हिंदू राष्ट्र बनाना है। अरे वो लोगों को मैं पूछना चाहता हूं, इस देश में कौन राम रहीम को विरोध करने वाला है? मुसलमान मस्जिद में जाता है, नमाज अदा करता है, हिंदू मंदिर में जाता है, वहां तपश्चर्या करता है। राम का मंदिर बना रहा बना, हमारा कुछ कहना नहीं। लेकिन आज इस देश में 35 करोड़ हमारे माँ बहने रात को खाना नहीं खाते। एक टाइप का खाना, ये मेरा कहना नहीं है, रिजर्व बैंक ऑफ इंडिया का कहना है। हमारे देश में 35 करोड़ रात को भूखे सोते हैं। भयानक भूखमरी हमारे देश में 52 करोड़ बच्चे बेकार है, काम नहीं है। याद में रखो, मोदी दोबारा चुनकर आया, फिर प्राइम मिनिस्टर बने मोदी साहब, तो सबसे पहले आडम मास्टर को जेल में जाना पड़ेगा। सबसे पहला खतरा आडम मास्टर पर, बाद में ताई और मेजर। और हमारा शेख सर वकील रहने के वजह से थोड़ा साइड को डालता है सरकार। तो मैं सब जन देखा, मैं एरोड़ा देखा, सोलापुर देखा, उस्मानाबाद देखा, औरंगाबाद देखा, मुंबई देखा, नागपूर देखा, और क्या देखा। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं 27 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी महापाडावची हाक देण्यात आली। या अनुषंगानं सोलापूर येथे सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद येथे पूनम गेट येथे आंदोलन पार पडलं। यावेळी प्रास्ताविकात एम.एच. शेख म्हणाले, शिंदे फडणवीस पवार सरकारच्या आउटसोर्सिंग धोरणामुळे आणि केंद्र सरकारच्या अग्निपथ सारख्या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा नवीन रोजगार हा तात्पुरता, कंत्राटी किंवा नैमित्तिक म्हणजेच वापरा आणि फेकून द्या असा प्रकारचा असणार आहे। खासगी क्षेत्रातही हीच परिस्थिती पाहतोय। बहुसंख्य तरुणांच्या भविष्यात अंधकारक असणार आहे, हे स्पष्ट दिसतंय। मोदी सरकार BSNL टॉवर नेटवर्क, रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानक आणि रेल्वे, संपूर्ण कोकण रेल्वे, कोळसा खाणी, गॅस आणि तेल पाईपलाईन, सरकारी अन्नधान्यांची गोदामं, 25 विमानतळ, मऊ मोठी बंदरं, हजारो किलोमीटरचे रस्ते,
वीज पारेषण वाहिन्या, सरकारी जमिनी आणि इमारतींची प्रचंड संपत्ती, देशाची सार्वजनिक मालमत्ता, अदानी अंबानी यासारख्या कॉर्पोरेट मित्रांच्या गुजरातमध्ये मुख्यालय असणाऱ्या मोठ्या कॉर्पोरेशनला आंदण देत आहेत. हेच मोदी नीतीचं विकासाचं गुजरात मॉडेल आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या काळात वेदांता, फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर प्लांट, बोईंगचा एअरक्राफ्ट प्लांट आदी महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना आणि विमा क्षेत्राला मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना निधी पुरवण्यास भाग पाडलं जाते. मोदी आपल्या कॉर्पोरेट मित्रांची समृद्धी वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि रिझर्व्ह बँकेला सुद्धा दिवाळखोरीच्या खाईत ढकलत आहे. मोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या धोरणामुळे छोटे व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि उत्पादकांचं कंबरडं मोडलंय. सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. डिजिटल कॉर्पोरेशन्स आणि ऑनलाईन शिक्षण यावर नियंत्रण आणि वर्चस्व असलेली कॉर्पोरेट आरएसएसची युती शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. न्यूजक्लिक सारखे न्यूज पोर्टल कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, सत्य आणि माहिती सर्वसामान्य जनतेपुढे मांडून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात. कोळसा आयातीसारख्या घोटाळ्यात गुंतलेल्या लुटारू कॉर्पोरेटचा पर्दाफाश करतात. तेव्हा अशा महाघोटाळ्यांची चौकशी करण्याऐवजी लुटास कॉर्पोरेटर्सना संरक्षण देण्यासाठी मोदी सरकार ईडी आणि सीबीआय, एनआयए, आयटी सारख्या यंत्रणांचा, यूपीए सारख्या कठोर कायद्यांचा गैरवापर करून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा आणि लोकशाही घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस मुल्क में जो मजदूरों के कानून थे, जो 125 साल हमने लड़के लिए थे, उस कानून को बदलने की कोशिश की है, उस कानून को हटाने की कोशिश की है और उसके जगह लेबर कोड बिल लाया। इसका मतलब ये होता है कि इस कानून का अमल करना किसी मालिक पर जरूरी नहीं है। यह हालत ऐसी है कि मजदूर ज्यादा है, काम करने वाले हाथ ज्यादा है, खाने वाले हाथ ज्यादा है और जरिए कम है, सोर्सेस कम है, नौकरियां कम है। जो मिलता है उस रकम में हमारे बच्चे, हमारे नौजवान काम करना चाहते हैं लेकिन उनको नौकरी नहीं मिल रही है। ये जिम्मेदारी भी हुकूमत को लेनी चाहिए। अगर नौकरी नहीं मिलती है तो उसको बेरोजगार भत्ता भी देना चाहिए। यावेळी व्यासपीठावर नलिनी कलबुर्गी, मुरलीधर सोनचू, सिद्धप्पा कलशेट्टी, शेवंता देशमुख, डी रमेश बाबू, व्यंकटेश कुंगारी, शकुंतला पाणीभाते, रंगप्पा मरेडी, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती. यावेळी नसीमा शेख, युसुफ मेजर आदींनी सभेला संबोधित केलं. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं. यावेळी हजारोंच्या संख्येनं महिला आणि पुरुष उपस्थित होते.